इथं दुकान आहे होय. आज आम्ही छान पैकी असं मस्त आवडले. आम्ही चाललोय लग्नाला आता. एक नंबर दाखवतो ते जामखेडला लग्नाला. आता आमच्या आका गेली गावाला. जामखेडला दिवाळीचा किराणा उधार नाही का काय म्हणतो हालते गाडीत रस्ता जरा खराब आहे. 12चं लग्न आहे का नाही? 12 म्हणता 2 वाजता ना आता शिकाय वरडा आलंय. आता शिक वरडा आल्या टाइम लागन आहे का नाही? आपल्याला तिकडे फकरबादला जावं लागलं. फकरबाद तिकडे नाही तर जामखेड. चाललो आम्ही मस्त छानपैकी असं लग्नाला. बघू शकता आता इकडलं बाहेरचं. इकडं काय बागायत नाही एवढं आहे ना. सगळं जिरायचंच आहे असं. मस्त असं कडक ऊन पडले बाहेर. उन्हाळा तर खूप आहे. मस्त गावाकडलं बघू शकतात. माणसं बसले. सकाळ सकाळ सरायला ह्याच असतं ना डेअरीचं आहे का ना गावाला. सकाळ सकाळी यायचं डेअरी दूध घालायचं. धारा पाणी सकाळी गावाकडं लोकांचं जावायचं पण हेच चालतं सगळं. असं वाटतंय गावाकडलं वातावरण छानपैकी. चला आता मग लग्नात ब्युटी बघू पुढं. कोण कोण श्रीगोंद्याचं आहे ह्याचं सांगा. आम्ही त्याच मार्गे चाललो. कोण तिकडला असेल तर कमेंट करा. आहे का नाही? श्रीगोंदा अहमदनगर इकडंच आहे ना. नगर इकडं श्रीगोंदा इकडं. प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ मस्त असं फ्रेश फ्रेश. मागे दाखव. झाडाला मागं दाखव की. बघा वांगी तिकडे दाखव. इकडे वांगी इकडे दाखव. मस्त वांगी.
वडकी काना काना तुझ्या मनाने कसली मला तोड साडी देते का? खत आहे पाणी आहे पडते जवळ असल्यामुळे बघा वांगी दाखव दादा वांग मस्त अशी वांगी रानातली ताजी ताजी मस्त वांगी लावल्यात लिंबूनीचे झाड होय कायऱ्याला लिस लागल्यात हा गोस भरले फळले आले पण हा हाताला यायची बारी ह्याला जवळ बघ आता कैरे काय नाही ना काही का आता सगळं घरीच आहे की मस्त लिंबूनी झाड बघू शकत आहे का इकडे सगळी अशी लिंबूनीची बाग आहे मस्त अशा झाडाखाली कैऱ्या गावाकडली मज्जाच वेगळी असते अरे तसं नाही करायचं तेच काय इकडं लिंबू बी रोज आहेत का तोडून हा पिवळं झरत लिंब बघा कसलीत होय हेच लिंब पुण्यात किती महाग आहेत माहिती आहे का 5 रुपयाला नाही 10ला 2 5 रुपयाला एक हा देतेस काही लिंब जर गोळा करीन वाघे पण लय बाहेर केल्यात पण कॅरेट आणून लावलं होतं म्हणलं आपल्याला हं घर खर्च आपला भाव येतो हं खायला मग असं तरी येते मग काय डोळ्यात जाई ना त्याची नाही ठीक असतोय त्याला नाही नाही ती काय पाडते नाही काय रे काढलं का? काढायचे आणि मस्त कैऱ्या कैरी किती झाली वाजली झाली अरे बस रे बाबा शिकवतून दादा बात आता आम्ही ईर बघायला चाललोय ही लिंबुनी आहे माझ्या आत्याची एवढी सगळी लिंबुनी आहे आम्ही चाललोय ईर बघायला ही मस्त बघा लिंबू केले हा घास आहे मस्त इथं गहू आहे बघू शकता छान होय ईर मोठी काढली तुम्ही बघा ह्यांची ईर आहे पाणी आहे का त्याच्यात हा चौथं ऐकत नाही केवढी ईर आहे पवायला इथं वर येतं पाणी पावसाळ्यात होय पण आता खाली किती गेले पाणी मग आता हा साला नाही पावसाळ्यात ह्या कटाडाला येतं दाद्या परी सगळी पोहते होय ह्या कटाडावर चांगली झाली मुठलं टीर हा भाषण ना पण दीदी माग सर काय पाठी किती पोरस आहे म्हणले वरून सारा 7 लई मोठी झाली बा 7 पोरस म्हणले आणि 2 परस न्यायची आज इतकी मोठी हा आणि म्हणजे आज खाली 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 खांदायची 2 परस करायची आणि 10 परस
होय सगळीकडे लिंबूनच केली तुम्ही वाटतं. नाही एवढी काय आपली बोलली आता होय हे सगळे लोकांच्या आता प्रत्येक जणाच्या गहू कोणाचं तुमचंच आहे का? हा अजून वल्लाय वाटतं थोडा थोडा. हा हे लिंबू होय गहू किती केलाय? हा? गहू किती केलाय? ती काय एवढंच आहे. पण अजून काढा नाही आला वाटतं गहू. काही काढलाय ती दोन गोण्या केल्यात हां एवढं राहिलाय करायचं. आता ज्वारी झाली वाटतं काढून. जवारी झाली सगळी पड्याला होती ओळखी हा. जवारी मोटर बसली हा पाणी आज टाकून दिली कोणी जण घेत बसलं इथे आज टाकून दिली काय नाही येर तुम्ही लयच मोठी केली बा करून केली पण भारी केली. हा हे काय तुम्हाला सरतंय पाणी तरी? खतर बरे होत असतं होय. नाही हे ना. पाणी आम्हाला त्याच्यामुळेच आम्ही हटत नाही. आता हे पाणी रोज एवढं येतं तो ते खाली बायच्या घरामागं बोर आहे तो ती पाईपलाईन तिथून आणली ते बोर चालू केला की तिथून तिथे पाणी येतं येईल. बोरला हा ह्या वरच्या बोरच्या हो केल्यात येतं. मग काय तिकडले बोलतो तिकडे ऊस केलाय काय? आमदार आले ना. हा? ऊस केलाय ऊस आहे तिकडे दोन एकर होय. इकडे वाटली लिंबूनी पण सगळ्यांनीच केली इकडे आहे का नाही? हा लय भारी झाली लिंबूनी. तिथे पाणी पाईप तिथला खोसला की इथं येतो हे. बोरचं पाणी हा मग काय तिथे एवढा केला गोंड झाला. हे गहू केलं तर काय ह्यात हा घास बी केलाय की चांगला? घास बी केलाय जास्त टाकायचा. होय. आता मस्त मटण केले होय. मटणात पिळून हाणायची लिंबू आता. प्रणव लिंबू म्हणलं चांगलं आता मटण केलंय म्हणलं पिळून. चला आता जेवायला जायचं डायरेक्ट. शेवगा तोडला नाही काय नो? अयो कसले शेवगा तुम्ही तोडलाच नाही. किती माग शेवगा यावं. कोण करायची खाता इकडे शेरणी